नमस्कार मित्रांनो. अ, नुकतंच 1 फेब्रुवारीला आपलं जे बजेट जाहीर झालेलं आहे, तर अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो आपल्या परीक्षेला विचारला जातो. मित्रांनो, आपण थोडक्यात काही माहिती घेऊया आपल्या महाराष्ट्र पब्लिकेशनचं. तर बघा, जो अर्थसंकल्प घटक आहे, तर लक्षात ठेवायचं आपल्याला दोन्ही, आता सध्या तर केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे, पण आता पुढे काही दिवसानंतर या महाराष्ट्र सरकार सुद्धा अर्थसंकल्प सादर करेल. आता आपण थोडक्यात बघू की अर्थसंकल्पासाठी घटनेचं कलम कोणतं आहे, तर ते आहे जवळपास कलम 112 आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यामध्ये कलम कोणतं आहे, ते कलम 202 आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते, तर ती राष्ट्रपतीची असते. पण मांडतात कोण? केंद्रीय अर्थमंत्री. सध्या कोणी मांडलेलं आहे, तर त्या आहेत निर्मला सीतारामन, ज्यांनी हे जे बजेट मांडलं, हे 9 वेळा त्यांनी जवळपास बजेट मांडलेलं आहे. प्रथम मांडतात लोकसभेमध्ये, पूर्वसंमती कोणाची असते? राष्ट्रपतीची. त्यामुळे हे नाकारता येत नाही. तसं लक्षात ठेवायचं, राज्यामध्ये सुद्धा राज्यपाल महत्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या संमतीनंच बजेट मांडावं लागतं. राज्याचे अर्थमंत्री मांडतात कुठं? विधानसभेमध्ये. आणि संमती कोणाची लागते? राज्यपालाची. म्हणून ते नाकारता येत नाही. मग लक्षात ठेवायचं, इथं आपल्या राज्यशास्त्रामध्ये सुद्धा कलम सुद्धा विचारले जातील. 112 आहे, इथं 202 आहे. फक्त या गोष्टी लक्षात ठेवत चला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या प्रकारे आपण सुद्धा व्हिडिओ टाकत जाऊ. जय हिंद.